संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथं काळं फासण्यात आलं। प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट इथं फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांना काळं फासण्यात आले। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी त्यांना काळं फासले। प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाले आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्याने त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना काळं फासण्यात आलं। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून। अभिषेक, नेमकं काय घडलंय? निश्चितच संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटच्या दौऱ्यावर होते। एका कार्यक्रमानिमित्त ते अक्कलकोटमध्ये आले होते। मात्र अचानकपणे शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी त्यांच्या अंगावर काळं टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एकेरी उल्लेख केल्याचा राग त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। त्याचसोबत श्री स्वामी समर्थांचा देखील एकेरी उल्लेख केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। या सर्व प्रकारातून शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्त हे काही काळासाठी संतप्त असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच भावनेतून त्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलंय। धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट इथं काळं फासण्यात आलं। शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी त्यांना काळं फासलं।